हॅलो सगळ्यांका खूप नमस्कार। तर मी अमिता, कशी असतात सगळी? मस्त मजेत ना? प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा इलेले असतले आणि सगळी त्यामुळे मस्त मजेत आनंदात असतलीच असत, कारण गणपती बाप्पा इले प्रत्येकाच्या घरात। सकाळी सकाळीच कचरो काढूक म्हाका गावलो नाही गॅलरीतलो, फक्त बाकी सगळ्या घरातल्यांनी कचरो काढलेला आहे। हयलो कचरो काढूचो राहिलेलो, तर मी हो काढून घेते। जरा सुकला, पाऊस जरा कमी होतो आणि मग सुकला आणि म्हटलं कचरो काढून घेऊया। आणि मी हो देवाऱ्यात जी आमची मूर्ती असते ना छोटीशी पितळेची, त्याच्या तेका मी नमस्कार करते आणि नंतर मग मी उंबऱ्याची पूजा केली आहे। माझी आई अशीच करायची पूजा। म्हाका हसा नको कोणी, कारण मी अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळा करते असं नाही, जसा जमात जसा लक्षात येत तसा मी करत असते। आणि बाहेर ना एवढं प्रचंड पाऊस असा ना काय विचारू नका। सकाळपासून जरा बरं होतो आणि आता जो काय सुरू केलेला ना पावसान, 10:30 पावणे 11 वाजले असतील आता। आणि हा आमचा गुलाबाचा सुंदरसा फूल बघा, आज गणेश चतुर्थी असा आणि लाल फूल धरलेला असा। पाऊस तर प्रचंड पडता बघा, म्हणजे भरपूरच पडलो आणि परत गॅलरी सगळी आमची भिजली। आणि त्याच्यानंतर ना मी शुभेच्छांचो एक छोटंसं व्हिडिओ बनवलंय, ते तो तुम्ही काल बघितलेला असताला असंच। आणि नंतर मग मी ड्रेस तोच ठेवले, कारण परत म्हटलं आणि जेवणाक उशीर होऊक नको म्हणून मग मी त्याच ड्रेसवरती सगळं जेवण वगैरे केलंय आणि नंतर परत ड्रेस चेंज केले जेवण सगळं झाल्यानंतर। त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओत तुमका 2 ड्रेस दिसतले। म्हणजे ह्या सगळ्या मी एक्सप्लेन कशासाठी करते, म्हणजे कोणाक तरी वाटत एका दिवशीचो एक व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशीचो एक व्हिडिओ, तर एका दिवशीचे गणेश चतुर्थीच्या दिवशीचेच सगळे हे माझे व्हिडिओ असतात। आणि ही मी लसूण सोलतंय, कारण मी आता करते तिखट आमटी। आणि तिखट आमटी ना यावर्षी पहिल्यांदाच, म्हणजे एवढे चतुर्थी गेले ना माझ्या आयुष्यातले, तेवढ्या चतुर्थीमध्ये पहिल्यांदाच मी तिखट आमटी खाते, नाहीतर गोड्या डाळीशिवाय मी कधी काय खाऊ नाही होते। आणि ह्यो माझ्या डोळ्यात कांदो झोंबलो, कधीतरी कांदो झोंबता माझ्या डोळ्यात, कधी कधी नाही झोंबत। तर नंतर मग ह्यो कुकर लागता, भाताचं कुकर चालू असतं। लाईट गेली, सणासुदीचा पण ह्यांका काय करूचं असतात कामं। प्रचंड पाऊस असल्यामुळे काहीतरी लाईटीचे मध्ये मध्ये प्रॉब्लेम होत असतले असत, पण सणासुदीची लाईट जाणं नको वाटता, खूप कंटाळा येता। आणि माझ्या कुकरचे शिट्टे झालेले असत आणि मी आता ही करतले बटाट्याची भाजी, गोडी बटाट्याची भाजी मी करते। त्याच्यामध्ये मी लसूण बिसून काय टाकत नाही। जिरा मोहरी फोडणीत घालायचा, मोहरी चांगली तडतडली की नंतर मग कांदो आणि मिरची घालायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये बटाटे चिरून ते घालायचे व्यवस्थित, आधी उकडून घ्यायचे बटाटे आणि मग त्याच्यामध्ये हळद, थोडीशी साखर मी घालते। नाही आवडली तुमका तर तुम्ही नाही घातलात तरी चालतं। आणि व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यात आपण खोबरा घालायचा। डाळीत कढी यायचं ना म्हटलं तुमका मी पाऊस काय करता तो दाखवते। पावसाचा म्हटलं धुमशान दाखवूया, भयानक पाऊस पडता। आता मध्ये थांबलेलो पाऊस परत सुरू केल्यानं तुमका दाखवते। वारा आणि पाऊस होता रात्री, पण मोठा जोराचा वारा आणि पाऊस येऊन गेलो, तुमका दाखवतंय बघा। जबरदस्त पाऊस पडता, जबरदस्त। हो बघा, मागाशी संतोषचा फोन इलेलो माका, म्हणाले अजून आमचं गणपती आसनावर बसवक नाही असं। गणपती बाप्पा मोरया। चला तर आंबरडच्या म्हणजे माझ्या सासरच्या गणपतीची पूजा बघूया आपण। गणपती बाप्पा मोरया। जरासा सरको होईल, जरा 2 इंच, बस 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 बस। हो, त्याचा शूटिंग करीत बसा काय। आणि माका पूजा करूचे असत बाकीचे,
जरा हाताबरोबर टेबलाच्या खाली पण काढायचं तो नारळ ठेव खयो. दरवर्षी ना आमचा घर अमरडचा घर म्हणजे माझा सासर 15 ते 20 माणसांनी भरलेला असता, अगदी गजबजलेला असता. यावर्षी अशी चतुर्थी म्हणजे माझ्या बघण्यातली, माझ्या लग्नानंतरची ही पहिलीच चतुर्थी मी बघते की घरात माणसं एकदम कमी, बरोबर फक्त 5 मोजून 5च माणसं आमच्या आज घरात असत चतुर्थी दिवशी. नाहीतर आमचा घर दरवर्षी भरपूर भरलेला असता, अगदी 20 ते 25 अशी म्हटलास तरी चला. सगळी जणं येली जर तर 25 माणसांना आम्ही जमतो. तर हे माझे मोठे धीर असत, ते गणपतीची पूजा करतात. आणि हे माझे मिस्टर आणि त्याच्यानंतर धीरांचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या, तो आता पूजा करतो भूषण. माझ्या नवऱ्याक ना काय पदार्थ बनवची खूप हौस असा आणि हे मोदक बनवण्याचे प्रयत्न चालू असत. करतात कसे तरी आपले वाकडे तिकडे पण करतात. म्हणजे वाकडे तिकडे म्हणजे कसं त्यांना सवय नाही असा म्हणून. अतिशय आर्टिस्ट असत ते, मोठे कलाकार असत. त्यांना मोदक जमाचे नाही असं होणार नाही, सतत केल्याने ते 100% त्यांना मोदक जमतले. आणि ती माझी जाऊ असा, मोठी जाऊ, आणि तिचे मात्र छान मोदक होतात. सतत करत राहिला की छानच होतात. आणि नंतर दरवर्षीप्रमाणे नैवेद्य पहिल्या दिवशी 5 नैवेद्य दाखवले जातात. गणपतीच्या समोर 5 वाडिये, आम्ही इकडे मालवणी भाषेत वाडिये म्हणतो. तर असे वाडिये 5 ठेवले जातात. आणि ते छोटी पानं असत ना, ती बाहेर तिकडे कौलांवरती ठेवली जातात पहिल्या दिवशी. आणि माका वाटतं गौरीच्या दिवशी अशी ती छोटे 7 की काय 7-8 वाडिये असतात ते ठेवतात. त्याप्रमाणे हे वाडिये काढण्याचं काम चालू असा, म्हणजेच नैवेद्य. आणि दरवर्षी हे आमचे संतोष घाडी मात्र कायम नैवेद्य ठेवण्याचं काम करतात. आणि ही आमच्या गणपतीची काही छान असे घेतलेले हे फोटोज असत, व्हिडिओज असत. मागे जे 2 खांब दिसतात ना गणपतीच्या बरोबर साईडला, ते संतोषने केलेले असतात. दरवर्षी काही ना काही संतोष छानसाचं डेकोरेशन करतातच. आणि बाकीचं डेकोरेशन मला वाटतं भूषणने केलेलं असतला. पाऊस गेलो असा आणि आमचं जेवण पण पूर्ण झाला, पण आम्ही आणि आई अजून जेवची असो. बाहेर इल्लय थोडेसे पक्षी माका 2 दिसले म्हणून, पण ते गेले. माझी असं चाहूल बघितल्यानी आणि गेले. आणि मी ड्रेस पण बदललाय. मगाशी मी व्हिडिओ शूट करूचा होता, म्हणजे मी गणपतीची शुभेच्छा देण्यासाठी मी तो ड्रेस घातलेला आहे. आणि मग तसंच ठेवलं आहे तो, कारण जेवणात परत आणि उशीर नको होत जाव म्हणून. आणि आता परत मी हा ड्रेस बदललाय. पक्षी बिचारे गेले. आंब्याच्या झाडावर दिसतात बघा, पण नाही पळाले. माझी जरा जरी चाहूल लागली ना की ते पळतात. आणि आमची मांजर कंपनी दाखवते तुमका. काय रे दादू, ए दादू. आणि दादूची मॉम काय म्हणते? दादू केवढा, दादूची मॉम केवढी. चिमण इकडे बघ, चिमण्या चिमण्या चिमण गो, चिमण गाडवा. जेवचा नाही हा? ओय दादल्या, जेवचा नाही तुका? चिमण्या काय तुका दिसलं गो सरबरीत? हा, केवढी पावसाची सर येऊन गेली मोठी. आता 1:45 वाजले असत. आणि आता आम्ही जेवतलो. बाबांचं जेवण झाला, आता आम्ही जेवू. आता आई काय करता बघतय. हा, ये. आई वॉशरूमला गेलेली, तर म्हटलं तिका बघू गेलाय, तिका बघूचा लागता, आणूचा लागता उठवून. परत एकदा बघूया आपण पक्षी दिसतात काय. हा,
चाहूल जरा जरी लागली तरी पळतात बाबा, काय सांगायचं ह्यांचा. गेले. असो, आता पोटात मात्र भूक लागलेली असा, जेवून घेतो मी आणि आई. तिखट डाळ, गोडी बटाट्याची भाजी आणि खीर रव्याची. तर व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.